पुण्यातल्या शाळेमध्ये वार्षिक समारंभावरनं वादावादी झाली। 9वीतल्या विद्यार्थ्यांचा काचेच्या तुकड्याने गळा चिरण्याची अत्यंत गंभीर घटना या दरम्यान घडलेली आहे। वार्षिक समारंभामध्ये घडलेला हा प्रकार आहे। 9वीतल्या विद्यार्थ्याचा काचेच्या तुकड्याने गळा चिरल्याचा अतिशय गंभीर प्रकार पुण्यातल्या शाळेत घडलेला आहे। अतिशय किरकोळ कारणावरून हा वाद झाला होता। या संदर्भात मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। मिकी, अतिशय गंभीर घटना आहे ही, याबद्दल काय माहिती आहे? नक्की कुठल्या शाळेत हे घडलंय? प्लीज याबद्दल माहिती द्या। पुण्यातील हडपसर परिसरातील ही एक मोठी नामांकित शाळा आहे, ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे। खरं तर शाळेमध्ये जे अॅन्युअल फंक्शन असतं वार्षिक, त्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। या दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये जे 9वीत शिकतात त्यांच्यामधून एका किरकोळ वाद, या कॉम्पिटिशनमध्ये कॉम्पिटिशनच्या वरून त्यांचा एक किरकोळ वाद झालेला होता। त्याच्यामध्ये दोघांमध्ये भांडणं देखील झाली आणि ही भांडणं एवढ्या टोकाला गेली की थेट जेव्हा हा कार्यक्रम सुरू होता, जेव्हा हा विद्यार्थी कार्यक्रम बघत होता, त्याचाच मित्र मागून आला, त्याच्या हातामध्ये काच होती, मोठ्या काचाने थेट त्याने गळ्यावर वार केलं आणि त्याला कुठेतरी मारण्याचा प्रयत्न केलाय। अशा पद्धतीने हा धक्कादायक प्रकार या शाळेमध्ये घडलेला आहे। अर्थातच शाळेच्या कंपाऊंड पाशी जी मोठी बॉटल होती ती फोडून ते काचेचा तुकडा त्यांनी तिथं आणलेला होता, अशी देखील प्राथमिक माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे। मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतलेला आहे। अर्थात तो 14 वर्षाचा आहे, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। पोलिसांनी त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन शाळेमध्ये आणखीन काही विद्यार्थ्यांमध्ये अशा पद्धतीने कुठे दहशत नाही ना, एवढंच काय तर असा कुठलाही वाद झालेला नाही ना, याची देखील काळजी घेतलेली आहे। मात्र ज्या पद्धतीने किरकोळ वादावरून, अर्थात जे अॅन्युअल फंक्शन आहे त्याच्यावरून हा सगळा वाद घडला। नक्कीच मिकी, अतिशय चिंताजनक आणि अत्यंत गंभीर अशी ही घटना आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।